नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपली जी सिरीज आहे आकृत्यांची संख्या मोजणे, यामध्ये घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजणे हा जो टॉपिक आहे हा कंपॅरेटिव्हली अवघड मानतात. आपण आय होप तुम्हाला हा अवघड मागच्या लेक्चरला वाटला नसेल. आता आपण काय करतोय त्यामध्येच कंपॅरेटिव्हली अवघड टॉपिक जे आहेत त्याविषयी आता आपण या लेक्चरला बघणार आहोत. तर बघूया घनाकृती ठोकळ्यांची संख्या मोजणे भाग 2. मागच्या लेक्चरला आपण काय बघितले की एकापेक्षा जास्त एकच रंग असलेले ठोकळे बघितलेले आहेत. मग त्यामध्ये पण दोन बघितले आहेत की एक्स वाय झेड असे जे आहेत त्याच्या डायमेन्शन्स त्या सेम असताना आणि वेगवेगळ्या असताना. आपण आता काय बघतोय या लेक्चरमध्ये एकापेक्षा जास्त रंग असणारा ठोकळा, एकापेक्षा जास्त रंग असणारा ठोकळा आणि त्याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने जेवढे प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यावरती आपण या पूर्ण लेक्चरमध्ये डिस्कशन करणार आहोत. ते सोडवायचे कसे हे बघायचं आता आपल्याला. मग एकापेक्षा जास्त रंग असणारे ठोकळे तर या टाईपचे आहेत बघा. ते मागच्या लेक्चरला आपण बघितलेले कसा एकच कलर होता, हा लाल, तर सगळे ठोकळे लाल कलरचेच होते. हा निळा असेल तर सगळा ठोकळा निळा कलरचाच होता. पण अशाच पद्धतीचे प्रॉब्लेम येतील असं नाही, या टाईपचे पण प्रॉब्लेम येऊ शकतात. कंपॅरेटिव्हली अवघड आहे असं म्हणतात. आपल्याला वाटते का? आपण या लेक्चरमध्ये बघूया. बघा, मग एकापेक्षा जास्त रंग असणारा ठोकळा तर त्याला सॉल्व्ह कसं करायचं, येतात प्रश्न कसे तुमच्या समोर आहे सध्या. बघा काय म्हणते प्रश्न असा येतो, लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 4 इंच आहे अशा घनाच्या दोन विरुद्ध पृष्ठभागांना लाल रंग. बघा, दोन विरुद्ध पृष्ठभागांना पहिला रंग कुठला आहे? लाल रंग. नंतर दुसऱ्या दोन विरुद्ध पृष्ठभागांना पिवळा रंग आणि उरलेल्या दोन विरुद्ध पृष्ठभागांना निळा रंग. या घनाचे एक घन इंच मापाचे लहान ठोकळे कापले. या माहिती आधारे तुम्ही प्रश्नांची उत्तरे द्या. अगोदर प्रश्न काय समजून घ्या. लांबी, रुंदी आणि उंची. लांबी दिले, रुंदी दिले आणि उंची दिले. किती? प्रत्येकी 4. म्हणजेच काय, एक्स वाय आणि झेड हे तिन्ही पण ज्या डायमेन्शन्स आहेत, एक्स वाय आणि झेड या तिन्ही डायमेन्शन्स सेम आहेत. बरोबर. बघा पुढे बघा, सेम आहेत म्हणून आपण 4x4x4 घेतले. बघा 1 2 3 4, 1 2 3 4 आणि 1 2 3 4. ठीक आहे. म्हणजे आपण ब्लॉक्स आता डिझाईन केला प्रश्नावरून. लांबी, रुंदी आणि उंची प्रत्येकी 4 आहेत. ठीक आहे, ओके. अशा घनाच्या दोन विरुद्ध पृष्ठभागांना लाल रंग दिला आहे. म्हणजेच दोन विरुद्ध पृष्ठभाग जे आहेत, आता आपल्याला हा ठोकळा इमॅजिन करावा लागतो. आपली इमॅजिनेशन वाढवण्यासाठी, इमॅजिनेशन पॉवर आपल्याकडे आहे का नाही चेक करण्यासाठी या ठोकळ्यांची संख्या मोजणे टाईपचे काय येतात प्रश्न येतात. बरोबर का रे? त्यांना आपल्याला पोस्ट मिळाल्यानंतर थोडेच आपल्याला ठोकळे मोजायला देणार आहेत का रे? आजचा जॉब तुझा काय आहे, आज हे ठोकळे सगळे मोजायचे असं असतं का? नाही. इमॅजिनेशन पॉवर आहे का? ठीक आहे. मग बघा, या टाईपचे ठोकळे असतील तर काही गोष्टी आपल्याला इमॅजिन कराव्या लागतात. इमॅजिन करण्याची पॉवर आपल्यामध्ये येण्यासाठी आपल्याला या टाईपचे ठोकळे मोजताना काय करावं लागतं बघा. हा जर लाल कलर असेल तर याचा अपोजिट भाग हा असतो आणि इथं पूर्ण लाल कलर असतो. बरोबर. हे 2D आहे, हा बोर्ड 2D आहे. आपल्याला डायग्राम दाखवायचे आहे 3D. बरोबर. तर कन्सिडरेशनचा भाग ह्यामध्ये सर्वात जास्त आहे, म्हणूनच हे काय असतं कंपॅरेटिव्हली अवघड आहे असं म्हणतात. बघा, हा लाल आहे, याच्या समोरचा कलर कुठला असेल? लालच असेल. हा येलो आहे म्हणजेच पिवळा आहे, याचा अपोजिट कुठला असणार आहे? हा असणार आहे. बरोबर. हा कलर, ही पूर्ण लाईन इकडची मागची, तर ही पिवळी असेल. आणि ही निळी आहे, तर याच्या अपोजिट जी आहे तर ही पूर्ण लाईन जी कुठली असणार आहे? निळ्या कलरची असणार आहे. तर असा अगोदर ठोकळा लक्षात घ्या. यांच्या अपोजिट लाईन्स कुठल्या कुठल्या आहेत? पिवळ्याच्या अपोजिट लाईन ही असेल, ही पिवळी असेल. लालच्या अपोजिट लाईन ही असेल, ही असेल. आणि निळ्याच्या अपोजिट लाईन ही खालची सगळी असेल. बरोबर. हा बेस पूर्ण निळा असणार याचा. जसं आपल्या प्रश्नामध्ये सांगितले, लाल रंग दुसऱ्या बघा दोन विरुद्ध पृष्ठभागांना लाल रंग दिलाय. मग बघा दिलाय का आपण दोन विरुद्ध पृष्ठभागांना? येस. याला एक दिलाय आणि याला एक दिलाय, जो आपल्याला दिसत नाही, बॅक साईडला आहे त्याच्या. नंतर दोन विरुद्ध पृष्ठभागांना पिवळा रंग दिलाय का? बघा, हा पिवळा रंग दिलाय. याच्या अपोजिट हा आहे, याला आपण पिवळा रंग दिलेला आहे. बरोबर. नंतर दोन विरुद्ध पृष्ठभागांना निळा रंग दिलाय आपण, हा निळा रंग आहे. याच्या विरुद्ध पृष्ठभाग हा आहे, तर हा आहे निळा रंग, जो खाली अदृश्य आपल्याला दिसत नाही. इमॅजिनेशन करायचं आपल्याला. बरोबर. नंतर काय सांगितले?
निळा रंग दिला. या घनाचे एक घन इंच असे काय करायचे, ब्लॉक्स करायचे, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स XYZ किती असायला पाहिजे रे, 1/1/1 असायला पाहिजे. बरोबर. एक घन इंच मापाचे लहान ठोकळे कापले. या माहितीच्या आधारे पुढील प्रश्नाची उत्तरे द्या. प्रश्न विचारलेत 1, 2, 3 आणि 4. एकापेक्षा जास्त एकच कलर असेल तर आपल्याला आपले फॉर्म्युले वापरता येत होते, बरोबर. पण आता एकापेक्षा जास्त कलर आहेत, त्यावेळी आपले फॉर्म्युले वापरायचे का, किंवा वापरले तर कसे वापरायचे, याविषयी आपण थोडं बघणार आहोत. ठीक आहे. तर बघा प्रश्न जे आहेत हे 1/1 पुढे येतील तुम्हाला. कुठल्या टाईपचे प्रश्न आहेत एकदा हे समजावलेलं पुसतो, नंतर अजून एकदा आपल्याला याच्यावरती काम करायचंच आहे. लाल, पिवळा, प्रश्न विचारलाय काय बघा, लाल, पिवळा, निळा हे 3 रंग आहेत, असे किती ठोकळे आहेत. त्यांनी काय विचारले, लाल, पिवळा आणि निळा ह्याचं कॉम्बिनेशन असणारे 3 रंग असणारे ठोकळे किती आहेत. मग जसं आपण मागच्या लेक्चरला बघितलं होतं, 3 कलर असणारे म्हणजे ज्याचे 3 पृष्ठभाग कलरने पूर्णपणे व्यापून गेलेले आहेत असे जर विचारले, तर मी तुम्हाला सांगितलं होतं होम स्वीट होम. म्हणजेच किती रे, 8. बरोबर. मला सांगा, ज्यावेळी त्यांनी विचारले लाल, पिवळा, निळा, म्हणजेच तिन्ही कलर, जेवढे कलर त्यांनी सांगितले तेवढे सगळे कलर घेतल्यानंतर हे 3 रंग आहेत असे किती ठोकळे असतील. तर हे लाल, पिवळा आणि निळाच म्हणजे काय, सगळे कलर आले. म्हणजेच 3 पृष्ठभाग रंगलेले कलर किती असतात, म्हणजे 3 पृष्ठभाग रंगलेले ठोकळे किती असतात. तर त्याचं उत्तर ऑफकोर्स किती येते रे, 8 येते. कसं येते बघा, 1 2 3, पहिला 1 2 3. आता बघा हा पिवळा आहे, याचा हा भाग पिवळा असेल पूर्ण बॅक साईडचा, बरोबर. हा लाल आहे, याचा हा भाग पूर्ण लाल असेल, आणि हा हा निळा आहे, त्याचा खालचा पूर्ण भाग काय असणार आहे, निळा असणार आहे, बरोबर. हा पण निळाच असणार आहे, आणि हा पण भाग निळाच असणार आहे, नारंगी नाही, निळा. मग बघूया आपण, लाल, पिवळा, निळा 3 रंग आहेत असे किती ठोकळे आहेत. लाल, पिवळा, निळा एक ठोकळा झाला. लाल हा पिवळा भाग आहे, हा पूर्ण पिवळा भाग असणार, बरोबर. इकडे पण असणार जो खालीपर्यंत आहे, म्हणजे या ठोकळ्याच्या डाव्या बाजूला पण पिवळाच रंग आहे, आणि ह्या निळ्या ठोकळ्याच्या डाव्या बाजूला पण पिवळाच रंग आहे, म्हणजे लाल, पिवळा आणि निळा हा पण एक ठोकळा आहे. असे 2 ठोकळे झाले. लाल, खाली निळा, आणि इकडून आलेला जो आहे तो पिवळा, बरोबर. इकडून निळा आहे, म्हणजे हा पण एक ठोकळा झाला. नंतर लाल, पिवळा आणि खालून निळा हा एक ठोकळा झाला. असे किती झाले, 4 ठोकळे झाले. पुढे बघूया, पिवळा, निळा आणि याच्या अपोजिट लाल, म्हणजे ही पूर्ण लाईन जी आहे ती लालची आहे, हा एक ठोकळा झाला. पिवळा, खालून असलेला निळा आहे, पिवळा निळा, आणि ही अपोजिट लाईन ही पूर्णपणे लालचीच आहे, बरोबर. या बॅक साईडला ही बॅक साईड जी आहे ती लालची आहे. म्हणजेच काय, लाल म्हणजे हा पिवळा, हा खालून आलेला निळा आणि इकडून आलेला लाल, म्हणजे हा ठोकळा पण 3 रंगाचा आहे, जो लाल, पिवळा आणि निळा या रंगाने रंगलेला आहे. हे 2 झाले. आणि हा कुठला, निळा इकडून आलेला आहे, इकडून आलेला लाल आहे, आणि इकडून आलेला पिवळा आहे, म्हणजे हा सुद्धा 3 कलरने, म्हणजेच कुठल्या, लाल, पिवळा आणि निळा यांनीच रंगलेला आहे. आणि जो अदृश्य आहे तो बॅक साईडला ही 3D आहे, त्याच्यामुळे आपल्याला या बोर्डवरती दाखवता येत नाही, आणि दाखवूही नाही. याच्या बोर्डवरती 3D करता येतं, म्हणजे असं फिरवून वगैरे दाखवता येतो. पण फिरवून दाखवायचं असेल तर मग तुम्हाला प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे, बरोबर ना. जर फिरवूनच दाखवायचं असेल तर प्रश्न विचारण्यात काय अर्थ आहे. प्रश्नाचाच विचारण्याचा जो हेतू आहे तोच काय होतो, त्याच्यावर घाला घातला जातो, बरोबर. तुम्हाला इमॅजिनेशन करायला सांगितलेलं आहे, मग इमॅजिनेशन करताना बॅक साईडला काय येईल हे तुम्हाला इमॅजिन करूनच त्याचं उत्तर काढायचं आहे, बरोबर. मग बघा, इकडून आलेला लाल आहे, इकडून आलेला पिवळा आणि खालून आलेला निळा, म्हणजे हा मागचा जो ठोकळा आहे ह्याच्या खालचा बरोबर तो सुद्धा काय असणार आहे, 3 रंगाने रंगलेला असणार आहे. मग टोटल आपले ठोकळे किती झाले, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजेच लाल, पिवळा आणि निळा हे 3 रंग आहेत असे किती ठोकळे आहेत रे, 8 ठोकळे आहेत टोटल. किती आहेत, 8. ठीक आहे. याचा आन्सर किती येतं, 8 ठोकळे, बरोबर. तर नेक्स्ट घेऊया आपण.
फक्त लाल आणि पिवळा हे दोनच रंग लागलेले आहेत असे किती ठोकळे आहेत? ह्यांनी काय विचारले, फक्त लाल आणि पिवळा असे दोनच रंग लागलेले आहेत असे किती ठोकळे आहेत? मग मला सांगा, लाल आणि पिवळा शोधत बसायचं का? मग शोधत बसून पण आपण उत्तर काढतो, मग त्याला 2 तास घालवायचे का आपण? बघा, लाल पिवळा लाल पिवळा लाल पिवळा लाल पिवळा, बॅक साईडला किती लाल पिवळे आहेत आपल्याला इमॅजिनेशन करता येते का? कॅल्क्युलेशन करू शकतो आपण, वेळ जातो, बरोबर. मग आपण जी शोधलेली आहे शॉर्टकट ट्रिक, म्हणजेच काय आपल्या भाषेमध्ये मेंटॉस लाईफ जे आहे, मेंटॉस लाईफ जगायची आपल्याला शॉर्टकट ट्रिक्सने हा आन्सर आपण काढायचा आहे. ठोकळ्याकडे बघायची गरज सुद्धा नाही. कसं काढायचं बघा, फक्त लाल आणि पिवळा हे दोनच रंग लागलेले आहेत असे किती ठोकळे आहेत? एक जनरलाइज फॉर्म्युला काल आपण घेतला होता. फक्त लाल आणि पिवळा म्हणजेच काय, 2 कलर, म्हणजेच ज्या पृष्ठभागावर 2 कलर लागलेले आहेत असा फॉर्म्युला कुठला आहे सांगा मला? 4 कंसामध्ये x + y + z - 6, बरोबर. म्हणजेच या फॉर्म्युल्याने येणारे उत्तर जे काय आहे त्याचं उत्तर काय असतं की लाल आणि पिवळा सोडा, फक्त 2 कलर जिथे जिथे लागलेले आहेत ते सगळे कलर या फॉर्म्युल्याने यामधले निघतात, बरोबर. कुठले कलर लागलेत हा झाला या प्रश्नाचा भाग. आपल्याला काय काढायचं अगोदर, आपल्या ट्रिक्सने फक्त 2 कलर लागलेले आहेत असे सगळेच ठोकळे आपण काढून टाकायचे. का? सगळेच ठोकळे काढतो त्यासाठी वेळ वाया जातोय असं नाही, आपल्याकडे फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार आपण हे नंतर बघू. बघा, पहिल्यांदा सगळ्या कलरचे म्हणजे दोन पृष्ठभागावर कलर असलेले ठोकळे आपण साईडला घेऊ. बघा, त्याचा फॉर्म्युला हा आहे 4x + y + z - 6. हा ठोकळा x, y आणि z ची व्हॅल्यू किती आहे बघा, 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4, म्हणजे 4 × 4 × 4 असा हा ठोकळा आहे. म्हणजेच काय, 4 + 4 + 4 - 6, बरोबर आहे का रे? मग मला सांगा, 4 आहे, 4 त्रिकोण 12, 12 - 6 किती झाले? 6 उत्तर आले ह्याचं. 6 × 4 किती झाले रे? 24. म्हणजे ह्याचा अर्थ काय होतो, लाल आणि पिवळा सोडा, सगळे रंग म्हणजे दोनच पृष्ठभाग रंगलेले आहेत. कुठल्याही रंगाने, रंगाचा इथं विचार करायचा नाही. कुठलेही 2 रंग असलेले फक्त 2 पृष्ठभाग रंगलेले टोटल ठोकळे किती आहे? 24 आहेत. इथपर्यंत समजले का? लाल पिवळा सोडा, त्याच्याकडे आत्ताच बघू नका. 2 पृष्ठभाग रंगलेले एकूण ठोकळे किती आले रे आपले? 24 आलेत. आता आपण बघू या प्रश्नाकडे जाऊ. बघा, लाल पिवळा आणि निळा, लाल पिवळा आणि निळा असे 3 आहेत, बरोबर. ठोकळे असे 3 कलर आहेत बघा, लाल, पिवळा आणि निळा असे किती आहेत रे? 3 कलर आहेत. मग कॉम्बिनेशन ह्या 3 कलरचं कुठं कुठं होते, आपल्याला फक्त ह्या 3 मधून 2 कलरची कॉम्बिनेशन्स घ्यायचे आहेत. बघा, लाल आणि पिवळा, पहिलं कॉम्बिनेशन काय येणार आहे? लाल आणि पिवळा. नंतर दुसरं कॉम्बिनेशन काय येईल? पिवळा आणि निळा, पिवळा आणि निळा, बरोबर. नंतर लाल आणि निळा, लाल आणि निळा. मला सांगा, लाल आणि पिवळा, पिवळा आणि निळा, निळा आणि पिवळा, निळा आणि लाल, निळा आणि लाल, नंतर ह्यांचे पॉसिबल कॉम्बिनेशन्स कुठली होतील का रे? हे 3 सोडून तर होणार नाहीत. हे 3च पॉसिबल कॉम्बिनेशन होऊ शकतात. मग बघा, निळा आणि पिवळा आहे का कॉम्बिनेशन? निळा आणि पिवळा ऑलरेडी आहे. निळा आणि लाल आहे का? निळा आणि लाल पण आहे. लाल पिवळा आहे का? लाल पिवळा आहे. लाल आणि निळा आहे का? लाल आणि निळा पण आहे. म्हणजेच काय, पॉसिबल आउटकम्स ह्या दोघांचे कॉम्बिनेशन करून किती येतात? 1 2 आणि 3, बरोबर. या स्लॉटमध्ये किती येतात? पॉसिबल कॉम्बिनेशन ह्या कलरचे येतात. म्हणजे ठोकळे कुठले कुठले, फक्त 2 रंग लागणारे ठोकळे कुठले कुठले असतील? लाल पिवळा किंवा पिवळा निळा किंवा लाल आणि निळा, असे 3च टाईप येतील, बरोबर. या 3 टाईपची टोटल जर 24 असेल, कारण का आपण काय केले, सगळे 2 पृष्ठभाग रंगलेले कलर काढलेले आहेत. या 3 भागांची जर टोटल 24 येत असेल तर याला 3 ने डिवाइड केलं या उत्तराला, तर उत्तर जे येते 8. म्हणजे प्रत्येक ठोकळ्यामध्ये किती कलर असतील? लाल आणि पिवळ्याचे 8 असतील, पिवळ्या आणि निळ्याचे पण 8 असतील आणि लाल आणि निळ्याचे पण 8 असतील. समजते का? कारण आपण या 3 सेक्शनला, हे 3 सेक्शन आहेत, टोटल 3 सेक्शनचे 24 कलर येत असतील तर याला 3 ने डिवाइड केल्यावर प्रत्येक सेक्शनचे कलर किती आहेत ते निघतील,
तर असे ठोकळे किती आहेत रे? लाल आणि पिवळ्याचे 8 आहेत, लाल आणि निळ्याचे 8 आहेत आणि पिवळ्या आणि निळ्याचे 8 आहेत आणि लाल आणि निळ्याचे पण 8 आहेत. विचारलेला प्रश्न काय आपण बघूया. लाल आणि पिवळा त्यांना पाहिजे. आपण काढले आहेत बघा, सगळेच काढले आपण. लाल आणि पिवळा त्यामध्ये आला, किती आहेत रे? 8. म्हणजे फायनल आन्सर याचं काय येतं? 8. जर या ठिकाणी पिवळा आणि निळा विचारला, आपलं ऑलरेडी आन्सर आलेला आहे. आपल्याला एक विचारले, आपण तिन्ही काढले. काही विचारा तुम्ही. त्यानंतर लाल आणि निळा विचारलाय, लाल आणि निळा असेल तरी पण आन्सर 8च येते. समजते? अशा पद्धतीने जरी 2 विचारले, आपण सगळे काढायचे आणि पॉसिबल आउटकम्स घ्यायचे. त्यांनी टोटलला डिवाइड केलं की फायनल जे उत्तर येतं ते आपलं उत्तर असतं. समजते? नेक्स्ट. फक्त निळा रंग लागलेला आहे असे किती ठोकळे आहेत? आपल्याकडे फॉर्म्युला आहे, एक रंग लागलेला पृष्ठभाग काढायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला काय आहे एक रंगाचा? मग बघा कुठला फॉर्म्युला आहे? 2x - 2 y - 2 प्लस हा ॲज इट इज पुढे घेतो आपण y - 2 z - 2. हा फॉर्म्युला लिहायला वेळ होतो बरं का रे. हा एक्झाम मध्ये लिहायचा नाही. मी तुम्हाला समजावून सांगतोय म्हणून आपल्याला इथं थोडा वेळ लागतो. ठीक आहे. z - 2 ॲज इट इज पुढे घ्यायचा. तिथं असं एक्झाम लिहिताना असं म्हणायचं आहे का रे, z - 2 ॲज इट इज पुढे घ्यायचा, x - 2 ॲज इट इज पुढे घ्यायचा, हे करत बसायचं नाही. पॉसिबल आपल्याला काय करायचं, मिनिमाइज करायचा डेटा. x - 2 बरोबर. मग हे काय झालं, फक्त एक रंग, फक्त एक पृष्ठभाग, एक रंगाने रंगलेला पृष्ठभाग. बरोबर आहे का रे? आपल्याला या फॉर्म्युल्याने मिळतो. फक्त एक रंग रंगलेला पृष्ठभाग. मग टाकूया किमती बघा 2 कंसामध्ये. हा आहे 4/4/4 चा आहे, म्हणजे x4 झाला, 4 - 2 2. शॉर्टकट मध्ये जाता 4 - 2 2. या सर्वांची किंमत xy yz आणि zx ची किंमत 4 - 2 2च आहे, त्यामुळे 2 × 2, त्यानंतर 2 × 2 ह्याची किंमत आणि ह्याची किंमत, त्यानंतर 2 × 2. समजते का? बघा x - 2 ची किंमत 2 आहे, y - 2 ची किंमत पण 2 आहे. असंच 2 × 2च कॉम्बिनेशन आहे. नेक्स्ट बघा, बेदुनी 4 बेदुनी 4 बेदुनी 4, ह्याचं उत्तर आलं 4, हे आलं 4 आणि हे आलं 4. 4 त्रिकोण 12 बरोबर, आणि 12 दुने 24. आता हे 24 आन्सर फायनल आन्सर आहे का रे? नाही. एका रंगाने रंगलेला पृष्ठभाग, एका रंगाने कंसामध्ये काय रे, कोणत्याही एका रंगाने कंसामध्ये कोणत्याही एका रंगाने रंगलेला पृष्ठभाग असलेला ठोकळा किंवा असलेले ठोकळे. ते टोटल किती आलेत रे? 24 आलेत. कोणत्याही रंगाने, म्हणजे टोटल किती आहेत? 24 आहेत. आपल्याला काढायला सांगितलंय फक्त निळा. हे थोडंसं पुसतं वरचं. आपल्याला काढायला सांगितलंय निळा, तर मग निळा काढण्यासाठी आपण बघायचं आहे इथं टोटल किती कलर आहेत रे? 1 2 आणि 3, म्हणजे 3 कलर आहेत. कुठले आहेत रे? इथं बघा लाल, पिवळा आणि निळा, म्हणजे हे टोटल 3 कलर आहेत आणि टोटल 24 आहेत. म्हणजे 24 ला 3 ने भागलं तर 3 1 3 3 8 24. प्रत्येक कलरच्या संख्या किती येणार आहे? 8 8 आणि 8. हे 8 हे 8 की झाले 16 आणि हे 8 की झाले 24. म्हणजे एका कलरने पृष्ठभाग रंगलेला टोटल आहे 24. आणि फक्त निळा म्हणलं तर 8, फक्त लाल जर म्हणलं तरी पण 8 आणि फक्त पिवळा जरी म्हणलं तरी पण 8. समजते का? माझ्या फ्लोने गेला तर आपण एकामेकात बरेच गोष्टी घातलेल्या आहेत, तरी सुद्धा माझ्या पद्धतीने गेलात तर समजण्यासाठी जास्त अवघड जाणार नाही. अजून एकदा घेऊ. 2 कंसामध्ये x - 2 y - 2 किती येते? लिहून घेऊ अगोदर. x - 2 y - 2 प्लस ॲज इट इज इथं y - 2 z - 2 प्लस z - 2
आणि एक्स मायनस 2. बघा एक्सची किंमत किती आहे याच्यामध्ये, एक्स वाय आणि झेड सर्वांची किंमत सारखी आहे, म्हणजे त्याला 2 2 आणि 2 बेदुनी 4, 2 आणि 2 बेदुनी 4, 2 आणि 2 बेदुनी 4. ठीक आहे, 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12, 12 2 24, उत्तर आले 24. पण हे 24 काय आले रे, कोणताही रंग, कोणताही रंग म्हणण्यापेक्षा सगळेच रंग, सगळेच रंग एका पृष्ठभागाने रंगलेले. बरोबर आहे का? एका पृष्ठभागावर रंग असलेले. बरोबर का रे? म्हणजेच लाल, पिवळा आणि निळा ह्या सर्व एकत्र आपण 24 घेतलेत. मग लाल आहे, नंतर पिवळा आहे, नंतर निळा आहे, असे हे किती झाले रे, 1 2 आणि 3. 3 कलरचं मिळून 24 झालेले आहेत. म्हणून एका कलरचे 8, दुसऱ्या कलरचे 8 आणि तिसऱ्या कलरचे 8. कारण का, जेवढे लाल आहेत तेवढेच निळे आहेत, तेवढेच पिवळे आहेत. म्हणजेच काय, 8 8 8. विचारले काय आपल्याला, फक्त निळा कलर. निळ्या कलरचं उत्तर किती आहे, 8. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर किती आहे रे, 8 आहे. समजते का? दोनदा घेतलं. नेक्स्ट, एकही रंग लागलेला नाही असे किती ठोकळे आहेत? असा सेम प्रश्न आपल्याला मागच्या ह्याला विचारलेला आहे बघा. म्हणजे असमान एकच कलर असलेल्या मध्ये पण असा सेम विचारलेला आहे. फॉर्म्युला सेम बघा, एक्स मायनस 2, वाय मायनस 2 आणि झेड मायनस 2. बरोबर. मग एक्स मायनस 2 4 आहे, 2 गुणुले 2 गुणुले 2. बघा 4 वजा 2 2 आलं, 4 वजा 2 2 आलं आणि 4 वजा 2 2 आलं. बेदुनी 4, 4 दुनी 8. ह्याचं उत्तर पण 8च आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला डिवायडर, याच्यामध्ये आपल्याला याला 3 भागायची गरज आहे का रे? नाही. का? तर यांनी विचारले काय की एकही रंग न लागलेले. इथं निळा पिवळा कुठे उल्लेख आहे का? नाही. म्हणजे सगळेच आहेत, सगळेच आले त्याच्यामध्ये. म्हणून याचं फायनल उत्तर किती आले? 8. समजते का? अशा प्रकारे हा ठोकळा आपला कव्हर झालेला आहे. याच्यामध्ये अवघड काय असतं, वेगवेगळ्या कलरचे काय केलेलं असतं, त्यांनी प्रॉपर कॉम्बिनेशन देऊन विचारलेलं असतं. त्यांनी कॉम्बिनेशन किती देऊ द्या, आपण आपल्या रेग्युलर पद्धतीने जायचं, एका पृष्ठभागावर लागलेले रंग काढायचे. त्यानंतर त्यांनी विचारलेला जो रंग आहे तो ऑलरेडी आपण काढलेला असतो, तो गपचूप लिहायचा आणि पुढचं उत्तर सोडवायला घ्यायचं. नेक्स्ट, हा प्रश्न बघा, हा पण कॉम्बिनेशन ऑफ कलरच आहे. ठीक आहे. प्रश्न आधी समजून घ्या. प्रश्न मोठा आहे, तशाने असं वाटतंय की हा अवघड आपल्याला जमणार नाही. असं नाही होत. बरोबर. आपण घेतोय लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी 3 एकक असलेल्या घनाचे. बघा सुरुवातीला इथपर्यंत वाचू आपण. 3 एकक असलेलं घन ज्याची लांबी, रुंदी आणि उंची काय आहे, 3 एकक आहे. म्हणजे हा घन आहे. 1 2 1 2 3 1 2 3 आणि 1 2 3. एक्स वाय आणि झेड 3x3x3 आहेत. हा घन आपण काढला. पुढे बघा, 2 लगतच्या पृष्ठभागावर हिरवा रंग दिलेला आहे. 2 लगतचे म्हणजे कुठले बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं, अपोजिट समोरासमोर होते ते सेम कलरचे होते. बघा इथं लाल जर असेल तर याच्या अपोजिट इथं लाल असेल. हा निळा जर असेल तर याच्या अपोजिट खाली हा निळा होता. हा पिवळा असेल तर याच्या अपोजिट हा पिवळा होता. म्हणजे हा पूर्ण पिवळा होता. बरोबर. आता कंडिशन काय दिलेली आहे आपल्याला, 2 लगतच्या पृष्ठभागावर हिरवा. म्हणजेच काय, इथं आपण दिलेलं आहे 2 लगतचे पृष्ठभाग म्हणजे हा आणि हा. हे लगतचे आहेत का नाही रे, हे चिटकून आहेत. लगतचे म्हणजे चिटकून. बरोबर. तर 2 लगतच्या पृष्ठभागावरती हिरवा कलर दिलेला आहे. दुसऱ्या 2 लगतच्या पृष्ठभागावर लाल रंग दिलाय आणि उरलेल्या 2 लगतच्या पृष्ठभागावर जांभळा रंग दिलाय. म्हणजे 2 कलर असे सिलेक्ट करायचे आहेत जे लगतचे आहेत आणि सेम आहेत. मग हिरवा दिला, जांभळा दिला आपण. हा जांभळा आहे, हा जांभळा आहे, हा जांभळा आहे. याच्या लगतचे म्हणजे हा ही बॅक साईड पूर्ण कशी असणार आहे, जांभळी असणार आहे. ही पण जांभळी असणार आहे, ही पण जांभळी असणार आहे. बरोबर. म्हणजे काय की याच्या बॅक साईड म्हणजे ही पूर्ण जांभळी असणार आहे. ही पूर्ण बॅक साईड जी आहे खालीपर्यंत अशी, याची बॅक साईड पूर्ण जांभळी असणार आहे. नंतर
नंतर लगत कुठला आहे, रेड कलर आहे. रेड कलरला आपण मुद्दाम काय ठेवलंय, अदृश्य ठेवले. रेड कलर जर हिता असेल हिथंच असणार, दुसरीकडे कुठं जागाच नाही. आता लाल कलर इथं ठेवला तर हा पण लाल कलरचा आहे. हा बॅक साईड म्हणजे ही पूर्ण, तर ही लाल कलरची असेल. समजते, लाल कलरची म्हणजे ही पण लाल कलर. ह्या दोन साईडच्या आहेत, ह्या लाल कलरच्या आहेत. या दोन साईड ज्या आहेत त्या लाल कलरच्या आहेत, लगतच्या आहेत. मागून हा खालून आणि हा वरून, म्हणजे या दोन कलर लाल साईडचे आहेत, हे दोन कलर लाल साईडचे आहेत. नंतर हिरवे जे आहेत ते हे दोन कलर एकत्र आहेत, लगतचे आहेत, ते हिरवे हिरवे आहेत. आणि जांभळे, हा जांभळा आणि हा जांभळा, अशी यांची काय असणार आहे, पेरिंग असणार आहे. तर हे लगतचे असल्यामुळं ते सगळे जांभळे आहेत. ठीक आहे. नंतर पुढे बघा, दोन पृष्ठभागावर जांभळा रंग दिला. या घनाचे एक घन एकक मापाचे घन कापले तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. आता ते घन कापलेले आहेत. ठीक आहे. तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या. प्रश्न आहेत 5. आपल्याला 1 बाय 1 काय करायचं, बघायचं. बघा, 3 पृष्ठभागांना, हे थोडंसं क्लीन करू. फक्त एवढंच लक्षात ठेवा, याची इमॅजिनेशन पॉवर वाढवल्याशिवाय हे प्रश्न सुटत नाहीत रे. बघा, हिरवा हिरवा जांभळा याच्या बॅक साईडला, म्हणजे ही पूर्ण खालची पट्टी खालीपर्यंत, ही आडवी पट्टी खालीपर्यंत जांभळी आहे. ही या दोन्ही पट्ट्या लाल आहेत. बघा, कुठल्याही ह्याचा बेस, आता हे जे आहे हा रिमोट आहे, ह्याचा बेस आहे हा पूर्ण लाल असणार आहे. तसाच हा बेस आहे. आणि ह्याची जी वरची ह्या साईडची बाजू आहे ही पूर्ण लाल असणार आहे. आणि ही कारण का, तर जवळच्या बाजू ज्या आहेत, लगतच्या बाजू, त्या एकाच कलरच्या आपण रंगवलेल्या अकॉर्डिंग टू एक्झाम्पल. मग बघा, 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे रंग, 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे रंग लागलेले आहेत. असे किती लहान घन आहेत. सर्वात अगोदर एक लक्षात ठेवा, 3 पृष्ठभागांना रंग कुठं कुठं लागतात ते आपण बघू. शॉर्टकटमध्ये बघायचं, सगळं थोडीच बघायचं आपल्याला. 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे रंग लागलेले आहेत. असे किती लहान घन आहेत. 3 वेगवेगळे, एकच नाही, 3 वेगवेगळे. सर्वात अगोदर लक्षात ठेवायचं, 3 पृष्ठभागांना रंग लागलेले ठोकळे किती असतात रे एका ब्लॉकमध्ये, ज्याला 3 पृष्ठभागांना रंग लागलेले आहेत, तर ते असतात 8. मग 8 कुठं कुठं असतात मी मागच्या लेक्चरला पण सांगितले. कुठं, हा एक असेल, फ्रंटवाले सगळे, हा एक असेल, 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 आणि एक कुठलाही तो रे बॅक साईडला एक जो येतो, तो या सर्वांच्या कॉम्बिनेशन मधून तयार झालेला, ज्याला फक्त आपण इमॅजिनच करू शकतो, तो जो असतो ठोकळा इथं. तर हा पण 3 पृष्ठभागांनी रंगलेला असेल बॅक साईडला, बरोबर. ठीक आहे. मग बघा, विचारले काय, आपण अगोदर सॉर्टिंग काय केलं, की अगोदर 3 रंग लागलेले, कुठलेही रंग असू द्या, रंगाचा विचार न करता पहिला भाग पूर्ण केला. 3 पृष्ठभागांना 3 कलर लागलेले आहेत असे ठोकळे आपण सिलेक्ट केलेत, बरोबर. यामध्ये पण 3 आहेत. यामध्ये 3 कुठले कुठले आहेत रे, जर खाली जर इथं लाल असेल तर हा हिरवा, लाल आणि लाल, हा 2 हिरवा 1 लाल, बरोबर आहे का रे. इथे येणार लाल, इथे येणार लाल, आणि हा हिरवा, 2 हिरवे 1 लाल. आता हा काय हिरवा इकडून येणारा, इकडं आधी जांभळा बघू. हा जांभळा जर असेल तर याचा हा भाग कुठला असणार आहे, जांभळा असणार आहे. म्हणजे हा कोपऱ्याचा ठोकळा 1 हिरवा आणि 2 जांभळे येतील ह्याला. आणि हा जर जांभळा असेल तर याची लगतची बाजू ही पण जांभळीच असेल ना रे. आणि याची खालची बाजू जर लाल असेल तर याची पण खालची बाजू लाल असणार आहे. म्हणजे हा ठोकळा कुठला असणार आहे, जांभळा, जांभळा आणि लाल हा ठोकळा असणार आहे. त्याला 3 कलर लागलेले आहेत. मग बघा, 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे कलर, 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे कलर बघण्यापेक्षा 3 पृष्ठभागांना 3 कलर असलेले आधी बघून घ्या. आपल्याला डेटा मिनिमाइज करायचा आहे. 3 पृष्ठभागांना 3 कलर बघून घ्यायच्या आधी मग वेगवेगळ्या कलरचा विचार करायचा. डेटा मिनिमाइज केल्यानंतर आपल्याला ह्याची गरज पडत नाही, याची गरज पडत नाही, याची नाही, याची नाही, असे आपण मिनिमाइज करून घ्यायचं. समजते. नेक्स्ट नेक्स्ट काय आहे बघा, क्रायटेरिया, 3 वेगवेगळे कलर लागलेले आहेत. मग आता यातून आपण काय करायचं, आपल्याला जो पाहिजे तो डेटा काढायचा आहे. म्हणून आपण 3 वेगवेगळे कलर कुठले कुठले आहेत ते बघू. म्हणजे 3 कुठले कुठले असतील रे, हिरवा, जांभळा आणि लाल, हे 3 कलर पाहिजेत आपल्याला. कुठला, हिरवा, जांभळा आणि लाल, असा ठोकळा असणारा आपल्याला काय पाहिजे रे, तो घन पाहिजे. मग बघा, हा बघा, याला आपण आता मिनिमाइज करत करत जायचं. हा हिरवा आहे,
हा हिरवा आहे, हा लाल आहे, दोन ह्याला हिरवे लागलेत म्हणजे हा उडून गेला का रे, याचा विचार करायचा नाही. बघा हा लाल आहे, हा लाल आहे, दोन सारखेच कलर आहेत, आपल्याला काय पाहिजे, हिरवा जांभळा आणि लाल पाहिजे. जर दोन सारखे कलर असतील तर हा क्रायटेरिया पूर्ण होत नाही, हा उडून गेला. समजते? इथं बघा हा हिरवा आहे, हा जांभळा आहे आणि हा खालचा काय रे, लाल आहे. बरोबर आहे का? लाल नीट लिहितो. हा खालचा काय आहे, हा पूर्ण लाल आहे. म्हणजे दोन तीन कलर वेगवेगळे पाहिजेत तर हा आपला झाला. याला ॲज इट इज ठेवा. हिरवा जांभळा आणि लाल हा एक आपल्याला सापडलाय. इथं बघू इथं बघू आधी. हा जांभळा आहे, याच्या बॅक साईडचा जांभळा आहे, विषय संपला. याला आपण काढून टाकू. ठीक आहे. हा हिरवा आहे, हा जांभळा आहे, ह्याच्या बॅक साईडचा पण कुठला आहे रे, जांभळाच आहे. दोन सलग लगतचे जांभळे जांभळेच आहेत म्हणून हा पण उडून गेला. बघा हिरवा आहे, हिरवा आहे म्हणजेच काय, लाल नसणार याच्यामध्ये, हा पण उडून गेला. आता याच्या बॅक साईडला बघा, इकडून येणारा कुठला आहे, लाल आहे आणि इकडून पण येणारा लालच आहे. दोन लाल झाले एकत्र म्हणून याला आपण काढून टाकला. ठीक आहे. आता इकडे बघा राहिलेत किती रे, एकच चेक करायचं राहिलाय. हा हिरवा आहे, इकडून येणारा जांभळा आहे आणि इकडून येणारा लाल आहे म्हणजेच काय, हिरवा, जांभळा आणि लाल. म्हणजे आपल्याला टोटल किती ठोकळे सापडले रे, असे या टाईपचे तीन पृष्ठभागांना तीन वेगवेगळे रंग लागलेले टोटल ब्लॉक्स किती सापडलेले आहेत आपल्याला, असे टोटल ब्लॉक्स फक्त दोनच सापडलेले आहेत. समजते का? तर हे ह्याचं उत्तर किती आहे, तीन पृष्ठभागांना तीन वेगवेगळे रंग लागलेले आहेत असे किती लहान गण आहेत रे, दोन. एक हा आणि एक तो. समजते? नेक्स्ट, दोन पृष्ठभागावर हिरवा रंग आहे असे किती घन आहेत. मग मला सांगा अगोदर काय करायचं, दोन पृष्ठभागावर रंग आणि तो पण काय पाहिजे, हिरवा रंग पाहिजे. सर्वात अगोदर बघा, हिरवाच रंग पाहिजे असेल दोन पृष्ठभागावर म्हणजे कमीत कमी दोन पृष्ठभागावरती हिरवा रंग पाहिजे. बरोबर का? मग इथं बघा, इथं हिरवा रंग आहे, याच्या साईडला बघा हा लाल रंग होता, हा हिरवा आहे, ही पूर्ण साईड जांभळ्याची आहे, समजून घ्या. हा खालचा पूर्ण लाल आहे, हा पूर्ण लाल आहे. ठीक आहे. हा जांभळा, हा लाल आणि हे सगळे हिरवे. सुरुवात बघा, दोन पृष्ठभागावर हिरवा रंग पाहिजे. इथं एकाच पृष्ठभागावर हिरवा आहे, इकडून लाल आहे, हा उडाला, कट. इथं कुठला आहे, हिरवा आहे, इकडून येणारा लाल आणि इकडून येणारा लाल. एकच पृष्ठभागावर हिरवा आहे, आपल्याला काय पाहिजे, दोन पृष्ठभागावर हिरवा रंग पाहिजे. मग बघा इथं बघा, हिरवा आहे, लाल आहे, हा पण उडाला. नंतर हिरवा आहे, लाल आहे, जांभळा आहे, आपल्याला काय पाहिजे, दोन पृष्ठभागावर पाहिजे, हा पण उडाला. हा एकाच पृष्ठभागावर हिरवा आहे, उडाला. हा पण एकाच पृष्ठभागावर हिरवा आहे, ह्याच्याबरोबर हा पण उडाला. नंतर दोन पृष्ठभागावर हिरवा पाहिजे, इथं हिरवा आहे, इथं हिरवा आहे, यस, हा एक झाला. नंतर आता दोन पृष्ठभागावर हिरवे बघायचे आहेत, इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा एक ब्लॉक झाला. आता दोन पृष्ठभागावर हिरवे बघायचे आहेत, इथं पण आहे, इथं पण आहे, या साईडला लाल आहे, पण आपला क्रायटेरिया काय, दोन पृष्ठभागावर हिरवा, कमीत कमी दोन पृष्ठभागावर हिरवा पाहिजे, दुसरा कुठला कलर आहे आपल्याला घेणं देणं नाही. म्हणजे असे आपल्याला किती मिळालेले आहेत रे, तीन मिळालेले आहेत ज्यांच्यावरती दोन पृष्ठभागावरती हिरवा रंग आहे. तर एवढेच आहेत का, अजून चेक करू आपण. बघा हा हिरवा आहे, या साईडला लाल आहे, नंतर कुठला पृष्ठभाग आहे का, नाही, उडाला. हा एकच पृष्ठभाग हिरव्याचा आहे, उडाला. हा एकच पृष्ठभाग हिरव्याचा आहे, उडाला. हा उडाला म्हणून हा पण उडाला ऑफकोर्स. इथं एकच पृष्ठभाग हिरव्याचा आहे, उडाला, कारण इकडे जांभळा आहे, इकडे जांभळा आहे, जांभळा आहे, हा उडाला. हिरवा जांभळा उडाला, हिरवा जांभळा लाल हा उडाला. दोन पृष्ठभागावर हिरवे पाहिजेत, बरोबर. हा उडाला, हा उडाला. इथं हा एकच जांभळा आहे, जांभळा आणि जांभळा, ह्या साईडला पण जांभळाच आहे, जांभळा जांभळा आणि लाल उडाला, जांभळा आणि लाल उडाला. आपल्याला पाहिजे हिरवा. राहिले किती रे ठोकळे, फक्त आपल्याला काउंट केल्यानंतर फक्त हे तीन ठोकळे आहेत ज्यांच्या पृष्ठभागावरती दोन पृष्ठभागावर हिरवा रंग आहे. हे दोन पृष्ठभागावर हिरवा रंग आहे, याच्या पृष्ठभागावर लाल आहे, याच्या पृष्ठभागावर जांभळा आहे. आपल्याला त्याच्याशी गाणी घेणं देणं नाही. विचारले काय, फक्त दोन पृष्ठभागावर हिरवा रंग असलेले सिलेक्ट करा. तर हे तीनच आहेत ज्यांच्यावरती दोन पृष्ठभागावरती हिरवे रंग आहेत. समजतंय का? नेक्स्ट बघा, त्याचा आन्सर किती येणार आहे, तीन असे ठोकळे आहेत, तीन असे ब्लॉक्स आहेत ज्यांच्या दोन पृष्ठभागावरती हिरवा रंग आहे. आता काय विचारले बघा, एक सेकंड, वॉटर ब्रेक.
खूप महत्त्वाचं आहे बरं का. आणि सिलेबसमध्ये बऱ्यापैकी स्कॉलरशिपचे पण एक्झाम्पल येतात. मला सांगा, तिसरा प्रश्न बघा, 3 पृष्ठभागावर हे विचारलेले प्रश्न आहे स्कॉलरशिपला. ठीक आहे, तर ते मुद्दाम घेतलेले आहेत. 2 पृष्ठभागावर जांभळा रंग व एका पृष्ठभागावर हिरवा रंग लागलेला आहे. असे किती घन आहेत? मग मला सांगा, बघायचं काय क्रायटेरिया काय? 2 पृष्ठभागावर जांभळा व एका पृष्ठभागावर हिरवा असे रंग लागलेले आहेत. असे किती घन आहेत असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग मला सांगा, पहिल्यांदा काय करायचं, आपण सगळे एकत्रच बघायचं आहे का? नाही. सॉर्टिंग ऑफ डेटा खूप महत्वाचं आहे या अशा क्वेश्चनमध्ये. मग मागच्या वेळी आपण काय केलं होतं? सॉर्टिंग केलं होतं. बघा, 3 कलर जे आहेत ते आपण सॉर्ट करताना आपल्याला अगोदर मी हे काढलं होतं, कारण 3 कलर लागणारे एवढेच ब्लॉक्स असतात, बरोबर. मग बाकींच्या ब्लॉक्सकडे न बघता अगोदर याच ब्लॉक्सला चेक केलं तर आपल्याला कळून जातं. जसा की पहिला प्रश्न होता बघा, 3 पृष्ठभागांना 3 वेगवेगळे रंग लागलेले आहेत. मग सगळे पृष्ठभाग चेक करायची गरज नव्हती. त्यावेळी मी काय केलं होतं, सॉर्टिंगमध्ये असे प्रश्न फक्त 8च असे ब्लॉक्स आहेत ज्यांना 3 पृष्ठभाग असतात रंग लागलेले, म्हणून ते सॉर्ट केले होते. यात आपण सॉर्टिंग कसं करायचं बघा. आता 2 पृष्ठभागावर जांभळा, एका पृष्ठभागावर हिरवा असे किती घन आहेत? मग काय करायचं, आपण अगोदर चेक करायचं, 2 पृष्ठभागावर जांभळा रंग असलेले सिलेक्ट करायचे, बाकीच्यांकडे इग्नोर करायचं. मग 2 पृष्ठभागावर जांभळा रंग कुठं कुठं येतोय रे? याचा आणि जांभळ्या रंगाचा संबंध आहे का? उडाला. याचा आणि जांभळ्या रंगाचा संबंध आहे का? उडाला. याचा आणि जांभळ्या रंगाचा संबंध आहे का? उडाला. याचा आणि जांभळ्या रंगाचा संबंध आहे का? नाही. याचा पण नाही, याचा पण नाही. याचा आहे का रे? नाही. याचा पण आहे, नाही. याचा पण आहे, नाही. नाही. ठीक आहे. जांभळा रंग ह्याचा संबंध आहे, थांबूया. जांभळा रंग ह्याचा संबंध आहे, थांबूया. जांभळा रंग ह्याचा संबंध आहे, थांबलो. जांभळा रंग 2 पृष्ठभागावरती काय पाहिजे? 2 पृष्ठभागावर जांभळा रंग पाहिजे. इथे एकाच पृष्ठभागावर जांभळा रंग आहे, उडाला. जांभळा आणि लाल ह्यांचं कॉम्बिनेशन आहे, 2 पृष्ठभागावर जांभळे पाहिजेत. जांभळा आणि लाल ह्यांचं कॉम्बिनेशन आहे, हे पण उडाला. जांभळा आणि हिरवा त्यांना पाहिजे 2 पृष्ठभागावरती जांभळा रंग पाहिजे, मग हा पण उडाला. 2 पृष्ठभागावरती जांभळा आहे का? मग हा पण उडाला. हा जर ब्लॉक उडाला, याचाच भाग आहे म्हणून हा पण उडालाय, हा पण उडालाय. ह्याचाच हा भाग आहे, हा पण उडाला. ह्याचाच हा भाग आहे, हा पण उडाला. ठीक आहे. असे जवळजवळ अर्धे उडून गेलेले आहेत. मला सांगा, 2 पृष्ठभागावर जांभळा, इथं हिरवा आहे, इथं जांभळा आहे, इथं लाल आहे, हा उडाला. हिरवा जांभळा आपल्याला 2 पृष्ठभागावर पाहिजे, हा पण उडाला. इथं बघा, एका पृष्ठभागावर जांभळा आहे, दुसऱ्या पृष्ठभागावर हिरवा आहे, आपल्याला 2 पृष्ठभागावर पाहिजे, हा उडाला. ह्याचाच हा पार्ट आहे म्हणून हा पण उडाला. बघा इथं बघा, जांभळा जांभळा 2 पृष्ठभागावर जांभळा, येस. 2 पृष्ठभागावर जांभळा हा आहे, 2 पृष्ठभागावर जांभळा हा आहे आणि 2 पृष्ठभागावर जांभळा हा पण आहे. म्हणजे कोपऱ्यातले 3 पहिल्या क्रायटेरियाने सक्सेसफुल झालेले आहेत. म्हणजे 2 पृष्ठभागावर जांभळा रंग असलेले टोटल किती आहेत? कोपऱ्यातले 3 आहेत. समजते का? बघा आता पुढं. नंतर आता यात सॉर्टिंग काय करायचं, आता पुढचा क्रायटेरिया आपण करताना पुन्हा हे डबल चेक करायचे का रे? नाही. ऑलरेडी हे उडून गेलेले आहेत आपल्याकडून. बघा, नंतर एका पृष्ठभागावर हिरवा रंग असलेले म्हणजेच काय, आता ह्याचं कॉम्बिनेशन करायचं. 2 पृष्ठभागावर जांभळा, एका पृष्ठभागावर हिरवा. इथं बघू आता, 2 पृष्ठभागावर जांभळा, हा एक जांभळा आहे आणि हा पण जांभळाच असतो, बरोबर ना, कारण लगतचे आहेत. 2 पृष्ठभागावर जांभळा, एका पृष्ठभागावर हिरवा, येस. हा आपल्याला सापडलेला आहे, एक पहिला सापडला. 2 पृष्ठभागावर जांभळा, एका पृष्ठभागावर हिरवा सापडला. 2 पृष्ठभागावर जांभळा, येस हा आहे, पण इथं हिरवा नाही की रे, हा उडाला. समजते? याने क्रायटेरिया सेकंड क्रायटेरिया फेल झालेला आहे. नंतर 2 पृष्ठभागावर जांभळा, एका पृष्ठभागावर हिरवा, हे 2 पृष्ठभागावर जांभळे आहेत, येस पहिला क्रायटेरिया पूर्ण केलाय. पण दुसरा क्रायटेरिया हिरवा रंग नाही, म्हणजेच फक्त एकच ब्लॉक आहे ज्यावर हा क्रायटेरिया पूर्ण होतो. 2 पृष्ठभागावर जांभळा व एका पृष्ठभागावर हिरवा असा क्रायटेरिया पाळणारा फक्त हा शेवटचा ब्लॉक आहे. बाकी सगळे क्रायटेरिया फेल झालेले आहेत. समजते का? तुम्हाला अजून लक्षात येण्यासाठी हे जे फेल झालेले आहेत हे काढतो. याचा सराव एकदा व्हिडिओ बघून आपण स्वतः करायचा, त्याशिवाय जमत नाही. फक्त कोपऱ्यातला एकच आहे ज्याच्यावर 2 पृष्ठभागावर जांभळे आणि एका पृष्ठभागावर हिरवा रंग आहे. आता या टाईपचे एक्झाम्पल जे आहेत आपण मागचे बघा, पहिला बघितलाय, दुसरा बघितला आणि तिसरा बघितला. तर यात सॉर्टिंग खूप महत्त्वाचं असते. सॉर्टिंग म्हणजे पहिल्यांदा काय करायचं, सगळं एकत्र करायचं नाही. पहिल्यांदा काय करायचं,
दोन पृष्ठभागावर जांभळे आहेत ते सॉर्ट करून घ्यायचे. सॉर्ट झालेल्यापैकी आता हे शेवटचे आपले काय झाले, दोन पृष्ठभागावर जांभळे, यस दोन पृष्ठभागावर जांभळे, दोन पृष्ठभागावर जांभळे, म्हणजेच काय हे सॉर्ट झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा तिसरा ऍड करायचा आहे, कुठला, एका पृष्ठभागावर हिरवा. मग एका पृष्ठभागावर हिरवा, यस हा आहे, ह्याच्यावर आहे का रे, नाही, ह्याच्यावर आहे का, नाही, ह्याच्यावर आहे का, नाही. वर्क कुठला झाला, फक्त शेवटचा. ठीक आहे, समजते का, याचा घरी सराव करावा लागतो. ठीक आहे. नेक्स्ट बघा, फक्त दोन पृष्ठभागावर फक्त दोन पृष्ठभाग रंगलेले असून त्यांना हिरवा व लाल रंग लागलेले आहेत, असे किती घन आहेत. मी काय सांगितलं, सॉर्टिंग महत्वाचं आहे. सगळ्यात खेळत बसला तर आपल्याला जम्बलिंग होण्याची शक्यता असते. मग बघा, हिरवा आणि लाल रंग लागलेले आहेत असे किती घन आहेत. फक्त दोन पृष्ठभाग, आता दोन पृष्ठभाग नाही, फक्त सॉरी दोन पृष्ठभाग विचारले का, नाही, फक्त दोन पृष्ठभाग. आणि त्यानंतर काय, हिरवा आणि लाल रंग, हिरवा आणि लाल रंग. मग थोडासा सेन्स ऑफ ह्युमर वापरायचा. अगोदर फक्त दोन पृष्ठभाग असलेले काढायचे की अगोदर हिरवा आणि लाल रंग असलेले काढायचे. तर डेफिनेटली मिनिमाइज करायचं असेल तर हिरवा आणि लाल रंग असलेले काढायचे. मग त्यामध्ये सिलेक्ट करायचे दोन पृष्ठभाग कुठल्या कुठल्या ह्याला आहेत, बरोबर. मग हिरवा आणि लाल रंग असलेले फक्त दोन पृष्ठभाग जे आहेत हिरवा आणि लाल रंग असलेले ते आपण काढू. त्यावेळी हिरवा आणि लाल रंगाचा संबंध येतो, हा हिरवा आहे, हा हिरवा आहे, हा पूर्ण लाल आहे, म्हणजे ही पूर्ण साईड लाल आहे, ही पूर्ण साईड लाल आहे, बरोबर. हा मागचा असा पूर्ण. ठीक आहे. नंतर खालची पूर्ण साईड जी याच्या अपोजिट असते, म्हणजे याच्या लगत असते, बरोबर. ही लगत आहे ना, म्हणजे इथं पण लाल असणार आणि इथं पण लाल असणार. समजते का, याला इमॅजिनेशन म्हणतात. मला हे 3D दाखवता येत होतं, त्याचा उपयोग नाही. इमॅजिनेशन पॉवर वाढवायची. आपण लहान आहोत का रे, ग्रॅज्युएट झालो आहोत, ग्रॅज्युएशन झाल्याशिवाय आपल्याला फॉर्म भरता येतो का, याला नाही. म्हणजे हा लाल आहे आणि हा लाल आहे, बरोबर. हा भाग पण लाल आहे आणि खालचा भाग पण लाल आहे. म्हणजेच काय, आता आपल्याला चेक करायचं इथं माहितीसाठी मी ठेवतो लिहून. ठीक आहे. मग हिरवा आणि लाल रंग जर असेल तर सर्वात अगोदर हे पूर्ण सेक्शन गेला बघा उडून. हिरवा आणि जांभळाचा संबंध आहे इथं फक्त, म्हणजे हा उडून गेलाय, हा उडून गेला, ह्याचा काही संबंध नाही. आपल्याला बघायची पण गरज नाही, खून पण करायची नाही रे तिकडं, हे तुम्हाला समजण्यासाठी करतो. नंतर बघा, हिरवा आणि लाल रंग, याचा आणि लाल रंगचा काही संबंध आहे का, नाही. हे सगळे उडून गेले. हिरवा आणि जांभळाचे हे सगळे उडून गेले, गेले का उडून. अशा प्रकारे आपले टोटल किती उडून गेलेत रे, ही मधली लाईन पूर्ण उडून गेली. मग अजून बघा, हा जांभळा आहे, आपल्याला काय पाहिजे, फक्त दोन पृष्ठभाग पाहिजेत, बरोबर. याचे तीन पृष्ठभाग आहेत, हा हिरवा आहे, हा जांभळा आहे, हा लाल आहे. म्हणजेच काय, हा पण ब्लॉक उडून गेला आपल्याकडून. कुठले कुठले गेलेत बघा, हा तर गेलाच, हा पण गेलाय, हा पण गेलाय. दोन पृष्ठभाग आणि हिरवा आणि लाल, हे दोन पृष्ठभाग हिरवेच आहेत. हा एक उडून गेला बघा, हा लाल आहे, हा हिरवा आहे, बरोबर. म्हणजे हा एक वर्क झालाय आपल्याकडून. हिरवा आणि लाल असे दोन पृष्ठभाग आहेत, फक्त दोन पृष्ठभाग आहेत. कुठले कुठले, हिरवा आणि लाल. नंतर हिरवा हिरवा आणि लाल, म्हणजे हा उडून गेला आपल्याकडून. नंतर हिरवा आणि लाल असा हा एक पृष्ठभाग आहे, येस. नंतर हिरवा लाल लाल, आपल्याला काय पाहिजे, हिरवा आणि लाल. हिरवा आणि लाल लाल आहे, फक्त दोन पृष्ठभाग नाहीत, तीन पृष्ठभाग आहेत. हा एक उडून गेला आपल्याकडून आणि हा उडत नाही बघा. नंतर हा हिरवा आहे आणि हा लाल आहे, खालचा पूर्ण काय असणार आहे, लाल आहे, बरोबर आहे ना. इथं मी लिहिलेलं आहे, हा पूर्ण खालचा लाल असणार आहे आणि हा हिरवा आहे. म्हणजेच काय, हिरवा आणि लाल हा क्रायटेरिया रन होतो. पण आणि फक्त दोन पृष्ठभाग आहे का, यस, फक्त दोनच पृष्ठभाग आहेत, म्हणजे हा पण आहे. म्हणजे टोटल ज्यावेळी आपण सॉर्टिंग केली त्यावेळी कुठले कुठले येतात बघा. एक हा येतो, गोल केलेले जेवढे दिसतात तेवढे काय झालेले आहेत, हा क्रायटेरिया पूर्ण करणार आहेत. म्हणजे फक्त दोन पृष्ठभाग असलेले, येस, फक्त दोन पृष्ठभाग असलेले आहेत, फक्त दोन पृष्ठभाग असलेला आहे, फक्त दोन पृष्ठभाग असलेला आहे. आणि हिरवा आणि लाल रंग आहे, हिरवा इकडून येणारा लाल, हिरवा इकडून येणारा लाल, हिरवा आणि इकडून येणारा लाल कलर, असे सॅटिस्फाईड झालेले आहेत दोन्ही क्रायटेरियास. आणि असे टोटल किती सापडले आहेत आपल्याला, तीन सापडलेले आहेत. म्हणजे कुठले कुठले बघा, असे आपल्याला यामध्ये फक्त हिरवा आणि लाल असणारे किती सापडलेले आहेत, तीन सापडलेले आहेत. मस्त आपण अशा प्रकारे
आपल्याला हे क्वेश्चन नंबर 4 कंप्लीट झालेला आहे. बघा नेक्स्ट, एकही रंग न लागलेले घन किती आहेत? एकही रंग न लागलेले. मग एकही रंग न लागलेला आपल्याला आपला फेवरेट फॉर्म्युला आहे x-2 y-2 आणि z-2. एक्स वाय झेड सेमच आहेत. इथे किती आहेत? 3 3 3 म्हणजे 3 वजा 2 किती झालं रे? 1. नंतर 3 वजा 2 1 आणि 3 वजा 2 1. म्हणजेच काय? एकही रंग न लागलेले एकूण घन किती आहेत? 1 एकी 1 1 एकी 1 म्हणजे याचा आन्सर आहे 1. ठीक आहे. एवढं सगळं करून आन्सर किती आलं रे? 1. नेक्स्ट बघा, सी. आता हे ठोकळ्याचे आपले सगळे कव्हर झालेले आहेत. म्हणजे एकाच कलरचे ठोकळे, नंतर कॉम्बिनेशन ऑफ कलर. आता यात आपण पॉसिबल आउटकम जे आहेत किंवा पॉसिबल कॉम्बिनेशन जे आहेत, एक तर लगतचा हिरवा, त्यानंतर आपण पहिल्या ठोकळ्यामध्ये काय घेतलं होतं रे? समोरच्या म्हणजे विरुद्ध बाजूला कलर असणारे पण आपण काय घेतलेले आहेत? घेतलेला आहे. हा ठोकळा समोरासमोर रंग असलेले, सेम कलर असलेले आणि लगत असलेले लगत दोन कलर सेमच असलेले पण आपण ठोकळा कव्हर केलेला आहे. या टाईपचे उदाहरण तुम्हाला सापडले तर अजून घ्या. आपण लाईव्ह लेक्चरमध्ये या टाईपचे अजून जर काही सापडत असतील तर पण घ्यायचा प्रयत्न करू. का? तर सिलेबस आपल्याला अगोदर कंप्लीट करायचा आहे. तर ठोकळ्यांचे सगळे संपले. ठोकळे आहेत पण ब्लॉक संपले. आता एक सिंपल जे आहेत ते आपण कव्हर करू. प्रतिनिधिक म्हणून अशी उदाहरण घेतलेत. हेच उदाहरण येईल असं नाही. या टाईपचं आलं तर कसं सोडवायचं? ठीक आहे, सिंपल आहे. आता एवढं जर आपण अवघड सोडवलं असो तर आपल्याला IQ आता आपल्याला वाढलेला आहे, बरोबर? काटेसरच्या बरोबर राहून IQ तर डेफिनेटली वाढला असणार आहे ना. मग बघा 1 2 3 4 4 1 4 4 2 8 4 3 12 4 चौक 16. आता हा जो आहे हा एक पूर्ण लाईन आहे. 4 चौक 16 4 पंचे 20 आणि हा वरचा एक 21. इतकं सोपं आहे. BPL प्रश्न आहे हा. फक्त हा आला तर घाबरून न जाता सोडवायचं कसा ते बघा. ही पूर्ण एक लाईन आहे आणि ही पूर्ण एक लाईन आहे. पण ही लाईन याला कव्हर झाल्यामुळं ही लाईन आपल्याला डबल मोजायची नाही. हा एक खाली आहे आणि हा एक खाली आहे. म्हणजे ही लाईन जी आहे ही 4ची आहे. ही लाईन जी आहे ती इथून खाली 4ची आहे. पण त्याच्यावरती एक ठोकळा आहे म्हणून 4 1 4 हे पूर्ण लाईन, ही पूर्ण लाईन 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12. आता या त्रिकोणावरून आपल्याला समजते ही एक लाईन आहे. म्हणजे 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 याच लेवलला आहे. म्हणजे 4 पंचे 20 याच लेवलला आहे. म्हणजे 4 1 4 4 2 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 आणि हा एक वरचा ब्लॉक एक्स्ट्रा आहे. तो किती रे? 20 अधिक 21. म्हणजेच काय? सोबतच्या आकृतीमध्ये किती ठोकळे आहेत रे? 21 आहेत. नेक्स्ट, पुढे दिलेल्या लाकडी ठोकळ्याला एकूण किती पृष्ठे आहेत? हा डन. तसा कंपॅरेटिव्ह खूप सोपा आहे. पण आपल्या लेक्चरमधून असे एखादा स्किप होणे म्हणून घेतलाय. या टाईपचं आलं तर प्रिकॉशन काय घ्यायची तेवढं बघूया. त्याला नंबरिंग द्यायचं. किती ठोकळे आहेत आपल्याला असे किती पृष्ठ आहेत बघा. पुढे दिलेल्या लाकडी ठोकळ्याला एकूण किती पृष्ठे आहेत? नंबरिंग द्या. हा एक प्रतल आहे. एका प्रतलाला एकच नंबर द्यायचा, हे एक लक्षात ठेवायचं, नाहीतर चुकला. ठीक आहे. हा 1 2 3 4 हे वेगवेगळे प्रतल आहेत बघा. असं आहे काय, असं आहे काय, असं आहे का, असं आहे काय. नंतर हा पण वेगळा आहे प्रतल 5 आणि हा वेगळा प्रतल आहे 6. बरोबर आहे का? आता इथं 7 नंबर देऊन इथं जर 8 दिलं तर इथं थांबायची माझी लायकी नाही. बरोबर आहे का? तुम्हाला शिकवायची माझी लायकी नाही. जर इथं मी 8 नंबर दिला. कसं असतं? प्रतल जे असतं ते प्रतल हे पूर्ण प्रतल असतं. ठीक आहे. तर याच्यावर डिपेंड नसतं. आता हे पूर्ण एक प्रतल आहे. हे जे तुम्हाला काढून दाखवतो हे एक प्रतल आहे. कलर दिसत नसेल तर चेंज करू आपण. हे पूर्ण एक प्रतल आहे. तर ह्याला काय करायचं? याला एकच नंबर द्यायचा. कारण का? एकच प्रतल आहे. म्हणजे 1 2 3 4 5 6 या सर्वांना मिळून 7. त्यानंतर हे जे मागचं प्रतल आहे त्याला 8. याच्या मागचं जे प्रतल आहे बॅक साईडून इकडून असं त्याला 9 नंबर.
आणि ज्याच्यावर हा पूर्ण ब्लॉक्स बसवलेला आहे त्याला 10 नंबर. असे टोटल किती झाले रे? टोटल पृष्ठे किती झाली? 10. यात लक्षात एकच गोष्ट घ्यायची आहे, ज्यासाठी मी एक्झाम्पल यात इन्क्लूड केलं, की हे प्रतल जे आहे ह्याला दोघांना वेगवेगळे कलर नंबर दिले की चुकलं. हा प्रतल एकच आहे, त्यामुळे या सर्वांना एकच रंग एकच नंबर येणार. म्हणजेच 1 2 3 4 5 6 7, इकडचं एक 8, मागून एक 9 आणि खालूनचा एक 10. असे टोटल 10 पृष्ठे आहेत याला. समजते? नेक्स्ट. आता अवघड टॉपिक तर संपलेले आहेत, बरोबर का? तर आपल्याला फक्त कव्हर करायचं आहे की कुठल्या कुठल्या टाईपचे ठोकळ्यामध्ये नंबर्स येतील. यात बघा 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, म्हणजे 5 आणि 5 किती झाले रे? 1 2 3 4 5, 1 2 3 4 5, 5 5 25, म्हणजे एवढे एवढ्याची संख्या, या ब्लॉकची संख्या टोटल किती झाली रे? 25 झालेली आहे. नंतर त्याच्यावर जेवढे ब्लॉक आहेत मोजा, 26 27 28 29 30, म्हणजे टोटल याचा आन्सर किती येते? 30. म्हणजे एकदम सोपी सोपी उदाहरण आता आपण घ्यायला लागलेलो आहे. सोपी सोपी आहेत का रे? मग बघा, आता याच्यावरून जर डायरेक्ट आपण इथे येत असो तर घाबरायचं नाही, काटेसर आहेत, आहे का नाही? मग मला सांगा, याला आपण कसं सोडवायचं? विचारलेला प्रश्न हा आहे. तुम्हाला काय वाटलं? सोपे सोपे आहेत म्हणल्यानंतर आता आपण स्किप करून जाऊया का? नाही. असं स्किप लेक्चर करायचं नाही. म्हणून शेवटी एक सरप्राईज ठेवलेला आहे तुमच्यासाठी. आपल्याला दिलेलं असतं हे, आपण ह्याला बघून लगेच क्लिक करतो नेक्स्ट. मला हे सोडवायचं नाही, वेळ वाया घालवायचं नाही. बाळा, एक लक्षात ठेवा, जेवढी आकृती सोपी असते तेवढी ती आकृती चुकायची शक्यता जास्त असते, तेवढी ती आकृती अवघड असते. जेवढी आकृती मोठी असते तो सोडवायला सर्वात सोपी तीच. 7 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे. मला याच्यावरती माझ्यावर पूर्णपणे डिपेंड राहा. मी आहे. ठीक आहे. सोडवायचं कसं मी सांगतो. सोबतच्या घनाकृती ठोकळ्यांच्या रचनेस बाहेरील सर्व पृष्ठांना एकाच रंगाने रंगवले असता किती ठोकळ्यांची 3 पृष्ठे रंगवली जातील? म्हणजे बघा, अजून एकदा वाचतो. सोबतच्या घनाकृती ठोकळ्यांच्या रचनेस बाहेरील सर्व पृष्ठांना एकाच रंगाने रंगवले. आता एकाच रंगाने रंगवले, हा लाल कलर का दिलाय? तर तुम्हाला 3D मध्ये हे वर ठेवलेले ब्लॉक्स आहेत हे दिसावे यासाठी काय केलेलं आहे? लाल कलर ठेवलेला आहे. जर याच्यावरती कलर टाकला समजा, किंवा हा ठोकळा उचलला आणि एखाद्या रंगात बुडवून बाहेर ठेवलाय, तर असे किती ठोकळे असतील? त्याला 3 पृष्ठे रंगवली जातील. मग 3 पृष्ठे कुठली कुठली आहेत जे रंगवली जातील ते आपल्याला काउंट करायचे आहेत. मला सांगा, ज्यावेळी आपल्याकडे 3x3 चा ब्लॉक्स असतो किंवा 4x4 व्हॉटएव्हर, तर त्याचे कुठले कुठले ब्लॉक्स रंगवलेले असतात ते एकदा आपण चेक करू, म्हणजे आपल्याला कळून जाईल की ह्याचं उत्तर कसं द्यायचं आपल्याला. मला सांगा, हे जे कोपरे आहेत ते रंगवलेले असतात 3 पृष्ठाने. 1 2 3 4, नंतर 5 6 7, आणि हे सर्वांच्या मागच्या साईडला जो असा असतो इथला त्याला 8. म्हणजे असे जे कोपरे कोपरे असतात ते तिन्ही रंगाने रंगवलेले असतात. समजते? मग या आकृतीमध्ये असे कोपरे सगळे सिलेक्ट करायचे. कोपरे फक्त सिलेक्ट केले की ऑटोमॅटिक ते कव्हर होतं की ते 3 रंगाने रंगवलेले असणारच. मग बघा कुठले कुठले आहेत आपण बघू. हा एक आहे जो 3 रंगाने रंगलाय, हा 2 आहे, हा 3 आहे, हा 4 आहे. ठीक आहे. नंतर याच्या मागे हा एक 5 आहे, हा एक 6 आहे, हा 7 आहे. जवळून 3D दिसत नाही, थोडं लांब येतो. बरं, हे 2 असतील का रे? नाही, कारण हे चिटकलेले आहेत त्याला. ठीक आहे. नंतर हा एक आहे, नंतर हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा एक आहे, हा आहे, आणि या सर्वांचं जिथं माग एकत्रीकरण होते हे सगळे, हा एक जाईल तिकडं, हा एक जाईल तिकडं, बरोबर. तर हा यांच्या बॅक साईडला एक असेल, तो आपण काय करू, इथं लिहिता येणार नाही, तो एक एक्स्ट्रा इथं लिहूया. ठीक आहे. म्हणजे टोटल बघा, जरा थोडंसं लांबून बघतो 3D मध्ये, मला जवळून दिसत नाही. अजून कुठला राहिला असेल तर आपण चेक करू. हा घेतला, हा घेतला, हा घेतला, तो घेतला. बघा काउंट करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12
13 आणि या सर्वांचं कॉम्बिनेशन होऊन इथं कुठंतरी बॅक साईडला असं जर कुठंतरी येत असेल तो 14. समजते? तर असे टोटल 14 असे ठोकळे आहेत, 14 असे ब्लॉक आहेत, ज्याला काय करू शकतो आपण, ज्यांना 3 पृष्ठाने रंगवले असं कन्सिडर करू शकतो. कारण का? तर ते काय आहेत? आउटलाईन आहे सर्वांची. मग बघा अजून एकदा बघू, आपण मोजू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. तर असं याचा आन्सर किती येते? 14. म्हणजेच काय? असे 14 ठोकळे आहेत या पर्टिक्युलर आकृतीमध्ये, ज्यांना आउटसाईडला कशाने रंगवलेलं आहे रे? म्हणजे तिन्ही पृष्ठाने, तीन कलर म्हणण्यापेक्षा तिन्ही पृष्ठ रंगलेले आहेत एकाच कलरने. समजते? नेक्स्ट, वन मोर सरप्राईज. ठीक आहे. मग आता याला कसं सोडवायचं? सेम आकृती आहे, प्रश्न बदललाय. सोबतच्या आकृतीत बरं, हे PYQs आहेत, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स 2022 ला विचारलेला आहे. कशाला विचारलाय? स्कॉलरशिपला. ठीक आहे. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला विचारलेला प्रश्न आहे. सोबतच्या आकृतीत समान आकाराचे जास्तीत जास्त किती घन एकमेकावर रचलेले आहेत? ऑफकोर्स हे समान आकाराचे सगळे आहेत, एकावर एक रचलेले असे. जास्तीत जास्त म्हणजेच काय रे? जास्तीत जास्तचा अर्थ काय? टोटल. बरोबर. तर टोटल ब्लॉक्स मोजायचे आहेत ह्या डायग्राम मधले आपले. मग आता ह्याला मोजायचं कसं? दिसताना तर एवढं मोठं दिसते, तर ह्याला मोजायचं कसं? तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सिंपल गोष्ट अशी आहे, आपण ह्याला 2 पद्धतीने मोजू शकतो. एक म्हणजे आम जिंदगी, जी 99% लोक सोडवतात. कसं सोडवतात सांगतो. पहिल्यांदा 1 2 3 4 5 6, नंतर 1 2 3 4 आणि 1 2 3 4 5 6, म्हणजे 6 बाय 6 बाय 4 ह्याची टोटल करायची. नंतर 1 2 आणि 1 2 म्हणजेच काय? 2 गुणिले 2, 2 बाय 2 बाय 1 2 3 4 5 6, 2 बाय 2 बाय 6 याची एक टोटल करायची. त्यानंतर हे 2 आहेत घेतलं, त्यानंतर 1 2 3 4 हे 4, त्यानंतर उभे किती आहेत रे? आडवे किती आहेत? 2, 2 बाय 2, 2 बाय 4 बाय 2, नंतर 1 2 1 2 आणि 1 2, म्हणजेच किती? 2 बाय 2 बाय 2 अशी टोटल करायची. याला म्हणतात आम जिंदगी. असं करतात का रे? नाही. का? आपल्याला विचारलेला आहे बुद्धिमत्तेला प्रश्न आणि आपण करतोय काय? हार्ड वर्क करतोय. बरोबर. हार्ड वर्क करायचं नाही. या पद्धतीने आम जिंदगी असते. आपल्याला मेंटोस लाईफ जगायची. तो मेंटोस जिंदगी क्या होती है? आता बघू. तर हे याला पाठ पण करू नका, याकडे बघू पण नका. तर काय करायचं बघा, एक असा ब्लॉक्स आहेत ज्याच्यावरती वरून काय पडलेला आहे? उल्कापात झालेला आहे आणि अशा काही ब्लॉक्स उडालेले आहेत आणि त्या ठिकाणी काय झाले? लोणार सरोवर तयार झालेले आहेत. कुठं कुठं तयार झालेत रे? एक इथं तयार झालेला आहे, एक इथं तयार झालेला आहे आणि एक इथं तयार झालेला आहे. बरोबर. मग अगोदर काय करायचं? सगळ्या ब्लॉक्सची टोटल करायची आणि त्यामधून हे लोणार सरोवर काय करायचे? वजा करायचे आणि फायनल आन्सर जे येतं ते आपलं आन्सर असतं. आता किती सॉरी किती लवकर आन्सर येते बघा. बघा, हा पूर्ण ब्लॉक आहे असं कन्सिडर करून आपण अगोदर उत्तर काढू. त्यातून जे उडून गेलेले आहेत, जे लोणार सरोवर तयार झालेले आहेत, त्यांना आपण काढून टाकायचं. मग बघा, 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6 हा झेड ॲक्सिस आहे, हा एक्स ॲक्सिस आहे आणि वाय ॲक्सिस बघा 1 2 3 4 5 6, म्हणजे हा पूर्ण ब्लॉक 6 बाय 6 बाय 6चा होता. बरोबर. मग आपण 6 बाय 6 बाय 6चा ब्लॉक्स काढायचा. 6 36, 36 गुणिले 6, 6 36 उरला हाताला 3, 6 18, 19 20 21, म्हणजेच काय? हा टोटल ब्लॉक कितीचा आलाय रे? 216चा टोटल ब्लॉक आलेला आहे. मग आता 216चा जर ब्लॉक आला असेल, याच्यावरून मग आपण आता काय करायचं? लोणार सरोवर उडवून टाकायचे. मग लोणार सरोवर कुठले कुठले होते बघा, आशनी पडल्यामुळे कुठले कुठले झालेत. आता हा पूर्ण भाग उडालेला आहे. मग हा भाग उडालेला आपण वजा करायचा यातून. मग बघा किती बाय कितीचा उडालाय?
1 2 1 2 आणि 1 2 म्हणजे 2/2/2 चा उडालेला आहे. मग ह्याचाच अर्थ काय होतो 2/2/2 म्हणजेच काय 8. हा आपण वजा करायचा. समजते. नंतर आता हे लिहायला वेळ लागतोय, आपल्याला कॅल्क्युलेशन करायला वेळ जात नाही. मला तुम्हाला समजून सांगायचं म्हणून वेळ जातो. नंतर आता हा एक लोणार सरोवर उडालाय 2/2/2 बरोबर. असा 2 आहे. हा 2/2 आणि असा पण 2 आहे बरोबर. एक्स वाय आणि झेड. तर हा पण उडालेला आहे कुठला लोणार सरोवर 2/2/2. सेम प्रकारच्या काय पडलेल्या आहेत उल्कापात झालेला आहे, त्यामुळे 8-8च उडाले सगळे. नंतर बघा मागचा हा एक त्रिकोण दिसतोय, म्हणजे तो एक पूर्ण काय आहे ब्लॉक्स आहे 1 2. उभा किती आहे 1 2 आणि आडवा किती आहे 1 2 म्हणजे 2/2/2 चाच आहे हा पण. तो पण काय करायचा आपल्याला वजा करायचा आहे याच्यामधून. आता हे परीक्षेत लिहित बसायचं का रे नाही, आपला वेळ चाललाय त्याचसाठी, पण समजून घेणं गरजेचं आहे. याला पण वजा करायचं म्हणजेच काय टोटल 24 झाले. हे 8 1 8 8 2 16 अतिरिक्त 24. हे काय करायचे आपल्याला 216 मधून वजा करायचे. मी थोडं खाली लिहितो 216 वजा 24 म्हणजे 6तून 4 गेले 2 राहिले, 21 मधून 2 गेले 19 राहिले. म्हणजेच काय टोटल ब्लॉकची संख्या हे आपला फायनल आन्सर आलेला आहे. म्हणजेच काय सोबतच्या आकृतीत समान आकाराचे जास्तीत जास्त किती घन एकमेकावर असलेले आहेत, तर ते किती आहेत रे 192 घन आहेत या आकृतीमध्ये. समजते का. ये हे मेंटॉस लाईफ जे मागाशी काढली होती ती आम जिंदगी होती बरोबर. ये हे मेंटॉस लाईफ. तर या पद्धतीने अशा मोठ्या आकृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन वाढायला पाहिजे. नेक्स्ट ठीक आहे. शेवट काय करू आपण गोड करू, कारण का या लेक्चरमध्ये आपण खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स बघितले. समजते. याचा सराव घरी केल्याशिवाय झोपायचं नाही. आता या प्रॉब्लेम्सला एक प्रातिनिधिक प्रॉब्लेम्स म्हणून घेतलेला आहे. हे सोपं आहे मला पण माहित आहे, पण जर अशा टाईपची मोठी आकृती आली तर कशी सोडवायची त्यासाठी हा प्रॉब्लेम घेतलाय. असं जर आलं आणि ठोकळे मोजा म्हणलं सरळ नावं द्यायची. काय नावं द्यायची रे A B C D E F आणि त्यांना इकडे करायचं सोडवायला घ्यायचं. मग आता बघा त्यांच्या ठोकळ्यांची संख्या मोजताना एक काय करायचं सिक्वेन्स तुमच्या लक्षात यावं म्हणून हे एक्झाम्पल घेतलं. हे सोपं आहे नो. A B C D E आणि F. मग बघा ए मध्ये टोटल ब्लॉक्स किती आहेत 1. हा तिसऱ्या लेवलला आहे म्हणजे 1 2 आणि 3 असे 3 ब्लॉक्स असतील. B हा दुसऱ्या लेवलला आहे म्हणजे 1 आणि 2 2 ब्लॉक्स असतील. C दुसऱ्या लेवलला आहे 1 आणि 2 2 ब्लॉक्स असतील. D बेसला आहे 1 2 3. या सर्वांना किती आहेत रे एकच आहे. E ला पण एकच आहे आणि F ला पण एकच आहे. म्हणजे 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 1 8 आणि 1 9 आणि 1 10. टोटल या डायग्राम मध्ये किती 10 ब्लॉक्स असतील. असं या पद्धतीने सोडवायचं. त्यांना काय करायचं ABCD द्यायचं आणि इकडे घेतल्यानंतर त्यांच्या लेवलनुसार किती ब्लॉक्स असतील ते बघायचं आणि असं आन्सर काढायचं. ठीक आहे. म्हणजे बुद्धिमत्तेला मॅथ्स सारखं सोडवायचं. मी नेहमी सांगतो कॉम्पिटेटिव्हच्या बुद्धिमत्तेला मॅथमॅटिक्स सारखं सोडवायचं. अशा पद्धतीने आजचं आपलं लेक्चर संपलेलं आहे. मला वाटतं की कंपॅरेटिव्हली अवघड टॉपिक जो होता त्याचा अवघड टॉपिक जे हा लेक्चर जे होतं ते त्याचा अवघड टॉपिक आपण घेतला होता. आय होप हे लेक्चर तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणि फक्त समजून चालणार नाही. यानंतर तुम्ही जर घरी सराव नाही केला तर हे लेक्चर फक्त राहील. हे फक्त मलाच येईल बरोबर ना. तुम्हीच त्याचा सराव केल्याशिवाय हे आत्मसात होणार नाही. तर आजचं लेक्चर तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो आणि आजच्या दिवसापुरतं आपण इथं थांबूया. धन्यवाद.